कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी विविध क्षेत्रात प्राधान्यक्रम निश्चित करून त्या अनुषंगाने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR अंतर्गत निधी उभारण्याचे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले। ऑक्टोबर 2025 मध्ये होणाऱ्या कोल्हापूर CSR शिखर परिषदेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते। या परिषदेत जिल्ह्याच्या विविध विकास कामांसाठी CSR निधी मिळवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे। या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, मित्र संस्थेचे CSR समन्वयक स्वराद हजरनीस यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर सारख्या जिल्ह्याचा विकास करताना स्पोर्ट्स सेंटर, अम्युजमेंट पार्क, सर्व शाळांची उन्नती, आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान तसेच गडकोट किल्ल्यांचे जतन आणि सौंदर्यीकरण यासारख्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे। अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांसाठी CSR निधीचा वापर व्हावा असं राजेश क्षीरसागर यांनी सुचवलं। दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास प्राधान्यक्रमांचे सादरीकरण केले। ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या CSR शिखर परिषदेत देशातील नामवंत तसेच स्थानिक उद्योग समूह सहभागी होणार असून CSRच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला नवे वळण मिळेल असंही ते म्हणाले। या परिषदेत सर्व विभाग आपापले प्रकल्प, गरजा आणि योजनेचे तपशील सादर करून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। ही परिषद केवळ CSR निधीसाठी नव्हे तर सार्वजनिक खाजगी सहभागातून जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।